नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच मसालेदार चमचमीत असा नाश्ता बनवणार आहोत. तर यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये पाव वाटी बेसन घालायचं आहे. याबरोबरच यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला मस्त कुरकुरीतपणा यायला मदत होईल आणि बेसनामुळे चवसुद्धा खूप छान येईल. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि पाव चमचा इथे मी हळद घातली, पाव चमचा गरम मसाला घातला, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली, पाव चमचा हिंग घातला. यानंतर मी इथे अर्धा चमचा ओवा घेतला आहे. हा हातावरती असा कुस्करून मग घालायचा. याबरोबरच यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. 1 चमचा इथे मी तेल घातलं आहे. अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आलं लसूण किसून घातलं तरी चालेल. यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याआधी यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. हे सगळं मिक्स करायचं आहे आणि मग पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे थोडं थोडं पाणी घालत हे मी मळून घेते. तर इथे पाहू शकता अगदी घट्ट असं हे पीठ मी मळून घेतलं आहे. हे आता झाकून ठेवूया आणि आपण आता एक सारण तयार करूया. तर सारण तयार करण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे. यामध्ये आता 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे. हे मी भाजून घेतलं आहे. हे घालायचं आहे. आता हे खोबरं आधी कुस्करून घ्यायचं. खोबरं भाजून घेतलं आहे त्यामुळे छान कुरकुरीत झालं आहे. तर पटकन असं हे बारीक होतं. आता यामध्ये 3 मोठे चमचे सफेद तीळ घालायचे आहेत. यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं. याबरोबरच अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायची आहे. पाव चमचा गरम मसाला घातला. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली. यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आता हे मिक्स करून घेऊया. तर हे खूपच असं कोरडं आहे. तर याला थोडासा ओलसरपणा येण्यासाठी यामध्ये तेल घालायचं आहे. आधी हे मिक्स करून घेऊया. हे आता मी व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं आहे. तर अगदी मस्त खमंग असं हे सारण तयार होतं. यामध्ये मी 1 चमचा तेल घातलं आहे. पुन्हा याला मिक्स करून घेऊया. तेलामुळे हे असं ओलसर होतं. तर हे आपलं सारण तयार आहे. आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते सुद्धा पाहूया. एकदा पुन्हा मळून घेऊया. आता आपलं हे पीठ तयार आहे. सारणसुद्धा तयार आहे. आता आपण याची वडी बनवणार आहोत. तर या पिठातला एक गोळा घ्यायचा. सुक्या पिठामध्ये इथे मी घोळवून घेतला आहे. याची आता एक पोळी आपण लाटून घेऊया. तर इथे पहा अशी याची पोळी लाटून घेतली आहे. यावरती जे आपण सारण तयार केलं ते पसरवून घ्यायचं आहे. तर जे आपण प्रमाण घेतलं त्यामध्ये अशा 3 पोळ्या तयार होतात. 3 रोल तयार होतात आणि प्रत्येक पोळीवरती 2 मोठे चमचे इतकं सारण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. अगदी मसालेदार आणि चमचमीत अशी ही वडी तयार होईल. सारण पसरवल्यानंतर असं हाताने प्रेस करायचं म्हणजे ते नंतर निघणार नाही. तर आता याचा असा रोल तयार करून घ्यायचा. हाताने असं प्रेस करून रोल बनवायचा.
म्हणजे असा घट्ट असा रोल तयार होईल। इथे मी रोल तयार करून घेतला आहे। आता याची आपण वडी कापून घेऊया। इथे मी असं कापून घेते पहा। तर मस्त असे लेयर्स येतात यामध्ये। सुरी मागे पुढे करून कट करायचं म्हणजे रोल व्यवस्थित कापला जातो आणि लेयरसुद्धा व्यवस्थित दिसतात। तर अशी सगळी वडी मी इथे कट करून घेतले। आता ही वडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे। तर इथे मी एक चाळण घेतले आणि याला आता तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। यामध्ये ही वडी काढून घ्यायची आहे। ही वडी आता आपण वाफवून घेऊया। तर इथे कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं। यामध्ये ही चाळण ठेवायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि 6 ते 7 मिनटं ही वडी वाफवून घ्यायची आहे। तर आता साधारण 7 मिनटं झालेत, आपण पाहूया। तर ही वडी तयार आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि ही वडी थंड करून घ्यायची आहे। तर ही वडी अशीच तुम्ही सर्व करू शकता, मस्त लागते। जर तुम्हाला तेल नको असेल तर अशी सुद्धा खाऊ शकता। आज आपण थोड्याशा तेलावरती ही वडी परतून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणी देऊन सुद्धा ही वडी खाऊ शकता। मोहरी कढीपत्त्याची फोडणी देऊन सुद्धा ही वडी खूप मस्त लागते। इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला। यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यावरती या वड्या घालायच्या आहेत। खूपच कमी तेलामध्ये आणि मस्त अशा चमचमीत ह्या वड्या तयार होतात। तुम्ही प्रवासासाठी सुद्धा या वड्या घेऊन जाऊ शकता। तर अशा या उलटून घ्यायच्यात। एका बाजूने छान ह्याला खरपूस झाल्यात तर उलटून घेते। तर या सगळ्या बाजूने अशा मस्त भाजून घेतल्यात। खूप मस्त रंग आला आहे। अगदी वरून कुरकुरीत होतात या वड्या। आपण काढून घेऊया। तर ह्या वड्या तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। तर तुम्हाला नाश्त्यासाठी बनवायचे असतील तर आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही या वाफवून ठेवू शकता आणि सकाळी परतून खाऊ शकता किंवा फोडणी देऊन खाऊ शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।